कर्जत कृषी विभागाकडून कृषी दिनानिमित्त किसान गोष्टी कार्यक्रम व रानभाज्या महोत्सव साजरा। कर्जत तालुक्यातील कशे या ठिकाणी हनुमान मंदिराच्या भव्य सभागृहात कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त किसान गोष्टी कार्यक्रम व रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी फुलसुंदर यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या कार्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले। तसेच उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी अधिकारी गायकवाड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यामुळे या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग रानभाज्या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता। कर्जत कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ वैशाली सावंत यांनी भात पीक कीड व रोग व्यवस्थापन तसेच शास्त्रज्ञ सागवेकर यांनी भात पिकाच्या विविध लागवड पद्धती, शास्त्रज्ञ दामोदर यांनी रानभाज्यांच्या आहारातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले। कृषी पर्यवेक्षक रमेश चौगुले सर यांनी आंबा पीक लागवड व व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा व पीक विमा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्याप्रसंगी ह्या रानभाज्या महोत्सव कार्यक्रमात साधारणतः 25 ते 30 रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता। तर रानभाज्या पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते। त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण पीक लागवड म्हणून कालुराम निरगुडा पाशाने यांची पेरू लागवड, अनिल जोशी पोशीर यांची बटाटा लागवड, नवनाथ शेळके आरडे यांची लाल भेंडी लागवड, अर्जुन गोमा झुगरे पालीतर्फे वरडी यांची रक्तचंदन लागवड, तसेच श्रीमती सुरेखा संदेश मते कशेळे यांनी PMFME मिरची व आटा मशीन उद्योगातील यशस्वी वाटचाल केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले। या दरम्यान वृक्ष लागवड व भाजीपाला मिनीकिटचे वाटप करण्यात आले। पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक सुषमा पाटील कशेले, द्वितीय क्रमांक नेहा मते कशेळे, तृतीय क्रमांक सुरेखा मते कशेले, उत्तेजनार्थ पाककृती म्हणून वनिता जामघरे बिरदोळे, तसेच कृषी कर्मचारी कल्याणी कोरफड, अनुराधा अंधारे, मंगेश गलांडे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सदर कार्यक्रमास कर्जत मंडळाचे कृषी अधिकारी दिनेश कोळी, मंडल कृषी अधिकारी सचिन केने, किरण गंगावणे, मंगेश गलांडे, शशिकांत गोसावी तसेच शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।